तो धन्यवाद कृष्णा देव जी, धन्यवाद सर मच्छिंद्र पाटिल। और एक बार फिर से जुड़ जाते हैं नए मैच में। टॉस जीतकर फील्डिंग करते हुए मैदान पर पहली गेंद इस बार फुल टॉस गेंद, लेकिन ठीक से संपर्क नहीं हुआ। सामने स्ट्राइक एंड पर नो बॉल का इशारा अंपायर का, और नो बॉल के साथ फ्री हिट का इशारा। विक्की गेंदबाजी करते हुए प्रथमेश पवार और उन्हीं के साथ शशि कदम, ये जोड़ी मैदान पर। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद इस बार। टिप्पा खाने के बाद कट होकर बाहर की तरफ निकले। दो अच्छी टीम आमने सामने, साई गणेश रॉयल्स और उन्हीं के साथ अल्टीमेट वॉरियर्स, ये दो टीम मैदान पर। सामने से दूर वाले छोर से अपने बॉलिंग मार्ग पर विक्की गेंदबाजी करते हुए इस बार ऑप्टम से बाहर, थोड़े से अपने लाइन पर भटके पिछले मैच में मैन ऑफ द मैच, और इस बार एक रन और मिलता हुआ स्कोर के खाते में। बहुत ही बेहतरीन आयोजन एसपीएल का, हमेशा की तरह। फिर से एक खराब गेंद, फुल टॉस गेंद खूबसूरती के साथ इस बार स्वीप किया, डीप फाइन लेग बाउंड्री की तरफ गेंद निकलते हुए 4 रन के लिए। फुल टॉस गेंद इस बार लेग स्टंप पर, और इसको बहुत जल्दी पिक किया इस बार खूबसूरती के साथ। 4 रन बनते हुए स्कोर के खाते में। संगीत प्रीमियर लीग में इस मैदान पर हमारे और दोस्त दत्ताराज उर्फ बाबू गावस, उन्हीं के साथ सरपंच साकोरडा के जितेंद्र नाइक और विशांत तिड़वे यहाँ पर उपस्थित। सर आपका बहुत बहुत स्वागत। कट किया खूबसूरती के साथ इस बार पॉइंट के फील्डर के ऊपर से गेंद चली गई, एक बेहतरीन शॉट, 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। थोड़ी सी छोटी गेंद मिली इस बार ऑफ स्टंप पर। दूसरा चौका प्रथमेश पवार के बल्ले से विक्की गेंदबाजी करते हुए, और स्कोर आगे बढ़ता हुआ डबल फिगर में। 10 रन बिना किसी नुकसान से। नॉन स्ट्राइकर एंड पर शशि कदम और सामने विक्की गेंदबाजी करते हुए। सुंदर शॉट हाफ वाली पर लेकर इस बार हाफ ड्राइव का मिड ऑफ पर फील्डर एक रन लेने से नहीं रुक पाए दोनों बल्लेबाज, बिल्कुल शॉट के साथ निकले थे। एक अच्छा शॉट बल्ले के बीचों बीच हाफ वाली पर लेकर मिड ऑफ पर फील्डर 1 रन 11 पर पहुंचा। एक बड़ी शुरुआत मैदान पर। साई गणेश क्रिकेट टीम की, साई गणेश उसगांव क्रिकेट टीम, साई गणेश रॉयल उसगांव क्रिकेट टीम। अब मात्र लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए अब राउंड विकेट दिखाई देते हुए विक्की अपने बॉलिंग मार्ग पर। ओवर पिच गेंद इस बार मारना चाहते थे, अच्छी किस्मत मैं तो कहूंगा बल्ले का बाहरी किनारा नहीं लिया, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। बहुत ही शानदार आयोजन, एक अच्छा मैदान, अच्छा विकेट आउटफील्ड, बहुत बेहतरीन। और इस मैदान पर काफी आज पहले दिन में दर्शक मैदान पर दिखाई देते हुए। अच्छी गेंद हवा में निकली, थोड़ा सा खेलना ऑन साइड पर चाहते थे, गेंद ऑफ साइड पर निकली, मौका रहेगा रनआउट का। हो क्या हुआ मैदान पर, इतना बेहतरीन मौका था, एक आराम के साथ। मचिंद्र सर क्या कहेंगे ऐसे मौके जो छूटे इस मैच में, तो क्या कहेंगे बिल्कुल आप? मला असं वाटतं की आपण जे युट्यूबच्या माध्यमातून जर आपण जर सर्च केलं की फनी क्रिकेट, तर फनी क्रिकेटमध्ये ज्या गोष्टी आपण बघतो ना की एखादा खेळाडू जर बाद होत असेल तर 2 ते 3 वेळा जीवदान मिळतात, आणि तसं मी म्हणतो की ही पण जर क्लिप व्हायरल झाली तर ती फनी क्लिप मध्येच ऍड होईल। आणि तसं काय चित्र तिथे पाहायला मिळालं की एकाच मोमेंटला 2 जीवदान एका फलंदाजाला मिळतात। बिल्कुल धन्यवाद सर। तो पहला ओवर 11 पर पहुंचा, स्कोर एक मौका जरूर बना था। साई गणेश रॉयल्स उसगांव और अल्टीमेट वॉरियर्स के बीच में चलता हुआ मैच। जिस तरह से गोवा सुंदर शहर, अच्छे अच्छे बीच, चर्च, मंदिर, और उन्हीं के साथ सर उसगांव जो ऐसा जो कि ठिकाना है, जो कि वहां पर एक जो कि शुगर फैक्ट्री है गोवा में, पूरी एक में वो संजीवनी शुगर फैक्ट्री, और वो गोवा उसगांव में है। और उस वही की जो कि ये टीम दत्ताराज उर्फ बाबू गावस, उनकी पूरी टीम जो कि गणपति वॉरियर्स के नाम से
हर साल एक बड़ी प्रतियोगिता होती है, उसका प्रीमियर लीग वो भी बड़ी प्रतियोगिता होती है। और इसी बीच आज मात्र इस मैदान पर उतरी है आमने सामने एक बड़ी प्रतियोगिता में, संगम प्रीमियर लीग में आज के पहले दिन में। सामने से कमेंट्री बॉक्स एंड से गेंदबाजी में परिवर्तन, मोहम्मद गेंदबाजी की मोर्चे पर और सामने प्रथमेश पवार उर्फ नाना जो कि बल्लेबाजी पर। इस बार बड़ा शॉट खींच कर खेला, थोड़ा सा मिड विकेट पर हवा में गेंद निकली, बहुत ही कमाल का कैच, बहुत ही सुंदर फील्डिंग, ठीक पूर्वानुमान, बिल्कुल नजर नहीं हटाई गेंद के ऊपर। छोटी गेंद थी, पुल किया था गेंद को, लेकिन पुल सक्सेस नहीं हुआ और मिड विकेट पर एक सुंदर फील्डिंग। हाल सर मचिंदर सर आईपीएल का माहौल समाप्त हुआ, तो आईपीएल के ऐसे कैचेस, ऐसी फील्डिंग हमेशा देखने को मिलते हैं, तो ये बहुत अच्छा कैच था मैदान पर। निश्चितच असे कॅच जर आपण जर बघितलं टेनिस बॉल क्रिकेट विश्वात ना फक्त कॅचेस नाही, फिल्डिंगच्या पण काही प्रकारचे बघतो, एक लाईन पण दुसऱ्या लाईनकडे फेकी करणे, या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट झाल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये। नंतर मध्ये त्याचा वापर इंटरनॅशनल क्रिकेटला किंवा T20 फास्ट क्रिकेटला केला गेला। मला अजूनही आठवते की हल्लीच एक लहान मुलं क्रिकेट स्पर्धा झाली डहाणू पालघरमध्ये आणि प्रवीण तांबेमध्ये ते खेळण्यासाठी गेले होते। प्रवीण तांबेच्या इंटरव्ह्यूमध्ये एक गोष्ट म्हटली की हेच क्रिकेट खेळूवरती आलं, या क्रिकेटमधून मला माझी ओळख दिली, या क्रिकेटच्या माध्यमातून मला नाव भेटलं, मी स्वतःचा सराव केला, नंतर मी लेदरकडे वळलो। पण अजूनही मला जेव्हा जेव्हा वेळ भेटतो, मला जेव्हा सुट्टी असते, मी आवर्जून माझ्या मित्रांसाठी टेनिस बॉल क्रिकेट खेळायला जातो। त्यामुळे अशा ज्या गोष्टी आहेत ज्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वात ना आल्या ते लेदर बॉल क्रिकेटमध्ये। बरोबर, खूप खूप धन्यवाद सर। वळूया पुन्हा मैदानात मॅच कडे, नए बल्लेबाज मैदान पर अर्जुन भोसले, मॅनफॉर्म कर्नाटक। सर कर्नाटकचा हिरा, जसं कृष्णा सातपुतेला महाराष्ट्रात, सनम साळगावकर, पुनाजी कलंगुटकर गोव्यासाठी, गोपाळ बाटा, संदेश कुंडेकर, गणेश कुबल सिंधुदुर्गात, लल्ला यादवला ओळखलं जातो गोव्यात, महेश उर्फ मलिंगा, अपाली कलंगुटकर, आणि त्याचबरोबर मी म्हणेन की मुख्तार कादरीला ओळखलं जातं। आणि तसाच हा कर्नाटकचा हिरा अर्जुन भोसले सांगेम प्रीमियर लीगमध्ये उतरलाय मैदानात। बघूया कशा प्रकारे या ठिकाणी सामना खेळतोय। अच्छी गेंद, इस बार आगे निकले, मोड़ा, इस बार कलाई को उपयोग किया, बहुत ही सुंदर क्रिकेट। शशि कदम जो कि हमेशा जाने जाते हैं, इस कलाई के साथ अपना 2 रन बनाते हुए अपने खाते की शुरुआत करते हुए एकमात्र बल्लेबाज वापस, प्रथमेश पवार व्यक्तिगत 2 चौके लगाकर 9 को जो कि सफलता वहीं पर, और उन्हीं के साथ जो कि नए बल्लेबाज आ चुके हैं अर्जुन भोसले मैदान पर। गेंदबाजी के मोर्चे पर कमेंट्री बॉक्स एंड से मोहम्मद गेंदबाजी करते हुए, पावर प्ले का ओवर शुरू का 2 ओवर का खेल। राउंड विकेट, बैकफुट पर जाकर बहुत बेहतरीन शॉट, कट किया खूबसूरत के हाथ, स्क्वायर कट किया, इस बार कवर पॉइंट बाउंड्री पर गेंद निकलती हुई 4 रन के लिए। बहुत ही अच्छा शॉट। आजकल क्रिकेट बहुत तेज हो चुका है, कभी 2 ओवर के मैच, कभी 4 ओवर के मैच, कभी 6 ओवर के मैच, तो ये शॉट बिल्कुल मजा आता है देखने के लिए। अब जब ऐसे आउटफील्ड पर, ऐसे जो कि मैदान पर ये क्रिकेट होता है तो और बेहतरीन होता है। बहुत अच्छा शॉट, 4 रन बने स्कोर में, 6 पर अपने व्यक्तिगत पहुंचे शशि कदम सामने, लेफ्ट हैंडर बल्लेबाज सामना करते हुए मोहम्मद की गेंदबाजी का। अच्छी गेंद, इस बार बढ़िया क्रिकेट, एक बड़े शॉट के बाद सिंगल इस बार निकाला, हल्के से गेंद को पुश किया, पॉइंट पर फील्डर थोड़ी सी हड़बड़ाहट जरूर थी, लेकिन 1 रन लेने से नहीं रुक पाए दोनों बल्लेबाज। 1 रन स्कोर के खाते में 18 पर पहुंचा, जो कि टोटल 1 विकेट पर बल्लेबाजी करते हुए मैदान पर। मुकाबला साई गणेश रॉयल्स और अल्टीमेट वॉरियर्स, टॉस जीता और टॉस जीतकर जो कि साई गणेश को मौका दिया बल्लेबाजी करने का, और अब सामने अर्जुन भोसले। ऑफ स्टंप पर यह गेंद, इस बार बड़ा शॉट मारना चाहते थे, बिल्कुल चकमा दिया गेंद ने और गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। बहुत अच्छी गेंदबाजी मोहम्मद, एक चौका इस ओवर में, लेकिन उसके बाद बिल्कुल अच्छी लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं। एक बार फिर से राइट आर्म राउंड विकेट, अगली गेंद लेकर, और इस बार बैठक शॉट, थोड़ा सा हवा में गेंद निकली लेकिन मौका नहीं बना, फाइन लेग बाउंड्री पर गेंद निकलती हुई 4 रन के लिए अर्जुन भोसले के बल्ले से निकलता हुआ पहला चौका।
थोड़ी सी छोटी गेंद मिली, मोड़ा इस बार फाइन लेग पर। हवा में गेंद जरूर थी, लेकिन मैं तो नहीं कहूंगा फील्डिंग के लिए मौका। तो 4 रन बने स्कोर के खाते में। खेल इसी के साथ आगे बढ़ता हुआ 22 पर पहुंचा। एक विकेट पर 2 ओवर की समाप्ति के बाद पावर प्ले का 2 ओवर का खेल समाप्त हुआ और साई गणेश रॉयल्स उस्काव क्रिकेट टीम 22 एक विकेट के नुकसान पे। मच्छिंद्र सर, बीच बीच में चर्चा जरूर होंगी इस मैदान पर। आजकल लोगों को इस तरह से भी काफी अच्छा लगता है प्रसाद परब सर कमेंट्री बॉक्स में, जो कि एक ही कमेंट्री सुन 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 के, जो कि बीच बीच अगर चर्चा हो जाती है तो थोड़ा सा लोगों को भी वो पसंद आता है बीच बीच में सर। निश्चितच याचं फक्त एक कारण असं आहे की जो समालोचक कंटिन्यू समालोचन करतोय त्याला थोडंसं रेस्ट मिळतो आणि गेस्ट कमेंटच्या माध्यमातून आपले जे रसिक आहेत जे आपल्याला लाईव्ह ऐकतात किंवा बघतायत त्यांना सुद्धा काहीतरी इन्फॉर्मेशन मिळते. मगाशी आपण मी उल्लेख केला की प्रवीण तांबेबद्दल, इज अ लेदर क्रिकेटर आणि खूप सारे लिजंड क्रिकेटर ॲट द एज ऑफ 48 काय परफॉर्मन्स देत आहेत. आणि त्याच एका शैलीचा एक खेळाडू जो लेदर बॉल क्रिकेट म्हणजे रणजीपटू आहे जो माझ्या तुम्हाला पाहायला मिळतोय, शशिकांत कदम याच्याने सुद्धा मात्र प्रथमेश पवार ऑल्सो व्हेरी गुड लेदर क्रिकेटर, त्याच्यामुळे स्टान्स त्याच्याकडे जेवढं चांगला आहे. आणि शशिकांत कदम जो मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये टिकून उभा आहे. बघायचं मात्र शशिकांत कदम अजून उत्तरार्धामध्ये कशा प्रकारे तो फलंदाजी करतो किंवा कशा प्रकारे तो भरतोय आपल्या संघासाठी. थैंक यू सर। गेंदबाजी में एक बार फिर से मैदान पर सामने से विक्की अपना दूसरा ओवर लेकर, बड़ा शॉट इस बार बॉलर के पास से लॉन्ग बाउंड्री पर फील्डर, और जब तक गेंद को उठाते थ्रो करते तब तक 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन स्कोर के खाते में 23 एक विकेट पर। एक अच्छी शुरुआत मैदान पर सही गणेश रॉयल्स उसका क्रिकेट टीम की। अल्टीमेट वॉरियर्स क्रिकेट टीम टॉस जीतकर पहले फील्डिंग करते हुए मैदान पर। इस बार हवा में गेंद निकली एक्स्ट्रा कवर पर, फील्डर गेंद के ऊपर, और फिर से एक सुंदर फील्डिंग। शायद देखना होगा वहां पर क्या हुआ। थ्रो जब तक करते, नो बॉल का इशारा, तो मिले टोटल 3 रन स्कोर के खाते में। एक अच्छा कैच पकड़ा था वहां पर एक्स्ट्रा कवर पर, लेकिन नो बॉल। और इसी के साथ कुछ फील्डिंग में शायद मैदान पर गड़बड़ हो गई, ये बताते हुए अंपायर। थोड़ी सी चर्चा मैदान पर हो रही है। 3 रन बने स्कोर के खाते में टोटल, और फ्री हिट के साथ बल्लेबाजी के लिए एक बड़ा मौका रहेगा बड़े शॉट के लिए। सामने विक्की अपने बॉलिंग मार्ग पर, थोड़ा सा शायद फील्डिंग में कुछ ना कुछ गड़बड़ हो गई मैदान पर ऑन साइड पर, और इसी के कारण बिल्कुल चौकरनी निगाह है अंपायर की। टोटल 3 रन स्कोर के खाते में। स्ट्राइक एंड पर अर्जुन भोसले 6 पर अपने व्यक्तिगत 2 चौके के साथ प्रथमेश पवार वापस, और ये बिल्कुल फ्री हिट की गेंद, फुल टॉस गेंद मिली, खूबसूरती के साथ इस बार स्वीप किया, गेंद चली गई डीप स्क्वायर लेग सीमारेखा पर 6 रन के लिए। फ्री हिट की गेंद, ये तो बड़ा मौका रहा तोहफा बिल्कुल अर्जुन भोसले के लिए। एक बड़ा शॉट बल्ले से स्क्वायर लेग पर, 12 पर अपने व्यक्तिगत टोटल लीजिए स्कोर पर, और टीम का टोटल स्कोर 32 रन। इस बार रिवर्स का प्रयास सफल नहीं रहे, गेंद चली गई ऑफ स्टंप को छोड़कर विकेट कीपर के हाथों में। बहुत अच्छी गेंद, इस बार कमबैक करना पड़ेगा मैदान पर अल्टीमेट वॉरियर्स क्रिकेट टीम को। एक विकेट अच्छा मिला है शुरू में प्रथमेश पवार का, लेकिन सामने से शशि कदम और अर्जुन भोसले बिल्कुल सुंदर बल्लेबाजी कर रहे हैं। अच्छी गेंद, बढ़िया क्रिकेट, डीले हाथों से पहला रन बड़ी तेजी के साथ एक्स्ट्रा कवर पर फील्डर, लेकिन बहुत ही शानदार फील्डिंग हो रही है मैदान पर इस ओवर में, जो कि नो बॉल के साथ, लेकिन कैच तो बढ़िया पकड़ा था एक्स्ट्रा कवर पर। फिलहाल 1 रन अर्जुन भोसले को, 1 रन टीम के स्कोर के खाते में। 33 रन एक विकेट पर स्कोर बोर्ड पर। ओवर तीसरा मैच का मैदान पर। लेफ्ट हैंडर बल्लेबाज शशि कदम स्ट्राइक पर सामना करते हुए विक्की की गेंदबाजी का। विक्की उनके लिए राइट आर्म राउंड विकेट, दूर वाले छोर से, रोड एंड से।
ऑप्शन पर ये गेंद आड़े बल्ले से खेलना चाहते थे ऑन साइड पर, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। इस लाइन पर गेंदबाजी करनी पड़ेगी, ऑफ स्टंप के आसपास गेंदों को रखना पड़ेगा, नहीं तो ये दो बल्लेबाज धीरे धीरे जो कि सेट हो चुके हैं मैदान पर बड़े शॉट जरूर खेलेंगे आने वाले 3 ओवर में। इस बार फुल टॉस फ्लिक किया खूबसूरती के साथ, फाइन लेग बाउंड्री पर फील्डर, लेकिन सिर्फ एक रन जो कि स्कोर के खाते में जुड़ा हुआ, एक रन मिला, 34 पर पहुंचा टोटल स्कोर। खेल समाप्त होता हुआ तीसरे ओवर का 3 ओवर का खेल समाप्त हुआ और साई गणेश रॉयल्स उसगांव क्रिकेट टीम 34 रन 1 विकेट पर 9 पर अपने व्यक्तिगत, प्रथमेश पवार एक चौका लगाते हुए 13 रन पर अर्जुन भोसले जो कि बल्लेबाजी करते हुए। थोड़ी सी चर्चा मैदान पर होती हुई कि गेंदबाजी की जिम्मेदारी किन के हाथों में सुपुर्द की जाए। सर 3 ओवर में 34 रन बन चुके हैं, तो आने वाले 3 ओवर में कम से कम 40 का शायद इंतजार रहेगा टीम को। माझं प्रेडिक्शन असं मला वाटतंय की कारण आतापर्यंत सावध खेळ केलाय, 3 षटकापर्यंत 1 विकेट गमावत असताना रन रेट चांगला मेंटेन कराय, 6 षटकांच्या सामन्यामध्ये एक चांगला रन रेट आहे, 11.33च्या गतीने रन रेट मेंटेन केलाय। कारण त्यांना माहिती आहे की 6 षटकांच्या सामन्यामध्ये आपण 3 ओव्हर जर थोडंसं मध्ये शांतपणे फलंदाजी केली, सेट होण्यासाठी वेळ घेतला, तर नंतरच्या 3 षटकात आपण आक्रमक होऊ शकतो। कारण बाकीच्या 9 विकेट शाबूत आहेत, 9 विकेट अजून तशाच आहेत, त्यामुळे आता रिस्क घेणं खूप महत्त्वाचं आहे। बघायचं इथे मात्र त्याच्या आतमध्ये जो खेळाडू तुम्ही पाहता म्हणजेच अर्जुन भोसले, मात्र तो एक असा खेळाडू आहे जो सामन्याला कलाडणी देऊ शकतो, एक वेगवान धावसंख्या नोंदवू शकतो, ही खासियत आहे। तर टिपिकल टेक्निकल क्रिकेटर असं म्हटलं तर म्हणजे शशिकांतचा मी उल्लेख करेन, शशिकांत जो अप्रतिम खेळाडू आहे आणि गॅपमध्ये खेळणं जास्त पसंत करतो, त्यामुळे 2 खेळाडू आपलं स्वतःचं क्रिकेट दाखवण्यासाठी इथे मात्र तयार असतील येणाऱ्या 3 षटकांमध्ये। थँक्यू सर, बरोबर अगदी। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने गोलंदाज पण या ठिकाणी हल्ली वेगवेगळे प्रयोग करतात मॅचमध्ये, आणि बघूया गोलंदाज या ठिकाणी बहुत ही तगड़ा शॉट लॉफ्ट किया खूबसूरती के साथ, इस बार डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक बेहतरीन शॉट, गेंद चली गई बिल्कुल 6 रन के लिए। सर या खेळाडूकडे ऑफ स्टंप पर यह गेंद इस बार बाहरी किनारा लगा, खेलना कवर पर चाहते थे, पॉइंट पर फील्डर सिंगल बना स्कोर के खाते में। एक रन के साथ से स्कोर आगे निकलता हुआ काफी तेजी के साथ 42 रन स्कोर बोर्ड पर 1 विकेट पर 42 लॉस ऑफ 1 विकेट अर्जुन भोसले, और उन्हीं के साथ लेफ्ट हैंडर बल्लेबाज शशि कदम 10 पर अपने व्यक्तिगत, 1 चौका अब तक उनके बल्लेबाजी में।
इस बार अच्छी गेंद हाफ वाली पर लेकर गेंद को खेला ऑन साइड पर, लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर, बहुत ही सुंदर फील्डिंग। दाद तो जरूर देनी पड़ेगी अल्टीमेट वॉरियर्स क्रिकेट टीम के फील्डिंग की, बहुत अच्छी फील्डिंग कर रहे हैं। जब जब मौका मिल रहा है कैच को पकड़ रहे हैं, सिंगल को डबल में बिल्कुल जो कि रोक रहे हैं, शानदार फील्डिंग हो रही है मैदान पर। और एक रन मिलता हुआ शशि कदम को, वे अपने व्यक्तिगत 11 पर और 2 छक्के 1 चौका लगाकर अर्जुन भोसले स्ट्राइक पर। फुल टॉस गेंद इस बार, बहुत एक बैठक शॉट, डीप स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ गेंद निकलती हुई, बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए। फुल टॉस गेंद ऑफ स्टंप पर, लेकिन आजकल काफी बल्लेबाज सर इस तरह से शॉट लगाते हैं। कृष्णा सातपुते हो, प्रसाद सर कृष्णा सातपुते हो, पुनाजी कलंगुटकर हो, समर्थ गावस हो, बहुत बल्लेबाज इस तरह से आजकल शॉट लगाते हैं। तो गेंदबाजी पर बिल्कुल इस तरह से अगर शॉट ऑफ साइड की गेंद को ऑन साइड आप मार रहे तो गेंदबाजी पर काफी दबाव होता है। बहुत अच्छा शॉट मिले 4 रन स्कोर के खाते में और 47 पर बढ़ता हुआ 47 एक विकेट पर। थोड़े से महंगे साबित हुए सैफ इस ओवर में, एक चौका 1 छक्का अब तक। अगली गेंद लेकर अपनी बॉलिंग मार्ग पर फिर से फुल टॉस गेंद, यह मौका कहां छोड़ेंगे, बिल्कुल निगाहें जम चुके हैं मैदान पर और इस बार उड़ाया मिड विकेट बाउंड्री पर, एक शानदार शॉट 6 रन के लिए। रन पूरे होते हुए 53 टोटल। साई गणेश रॉयल सुसगांव क्रिकेट टीम के स्कोर बोर्ड पर 50 रन 53 पर पहुंचा। खेल 4 ओवर का समाप्त हुआ, आने वाले 2 ओवर का खेल अभी भी बाकी और एक बड़े स्कोर की ओर कदम बढ़ा रही है साई गणेश रॉयल सुसगांव क्रिकेट टीम। टॉस जीता अल्टीमेट वॉरियर्स क्रिकेट टीम ने पहले फील्डिंग करने का फैसला किया। प्रथमेश पवार सस्ते में लौटे 9 पर, लेकिन उसके बाद से 30 रन पर अपने व्यक्तिगत अर्जुन भोसले और उन्हीं के साथ एक चौका लगाते हुए शशि कदम लेफ्ट हैंडर बल्लेबाज जो कि मैदान पर 11 रन पर। हमारे साथ विराज तेंदुलकर स्कोरिंग की जानकारी बिल्कुल दे रहे हैं और प्रसाद सर जब स्कोर और बिल्कुल अच्छा होता है तो कमेंट्री में काफी हमें भी बिल्कुल जो कि अच्छी बात रहती है। सामने से देखना होगा क्या हो रहा है मैदान पर। गेंदबाजी में लगभग परिवर्तन दूर वाले छोर से, चार ओवर समाप्त हुए, 2 ओवर का खेल बाकी और बॉलिंग मोर्चे पर दो के वीरेंद्र दूर वाले छोर से अपना ओवर, नया ओवर सामने से और पहली गेंद सामने बल्लेबाज लेफ्ट हैंडर बल्लेबाज शशि कदम। फील्डिंग में थोड़ी तब्दीली मैदान पर दिखाई देते हुए, लेफ्ट हैंडर और राइट हैंडर ये कॉम्बिनेशन मैदान पर होता है तो ये हमेशा बात होती रहती है मैदान पर, ये करनी पड़ती है मैदान पर और वही बात सामने मैदान पर। तो चले वीरेंद्र अपने बॉलिंग मार्ग पर, फिर की गेंदबाजी लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस बार मारना चाहते थे ऑन साइड पर, लेकिन गेंद पैरों से लगते हुए ऑफ साइड पर विकेट कीपर आते गेंद को उठाते फील्ड करते रन की संभावना को समाप्त कर दिया। बहुत अच्छी शुरुआत, एक अच्छे ओवर की निश्चित रूप से आवश्यकता है, उसी के साथ विकेट जो कि लेनी पड़ेगी बहुत जल्द। ओवर 5वां मैच का मैदान पर इस बार बड़ा शॉट, छोटी गेंद मिली, इस बार पुल किया गेंद को खूबसूरती के साथ डीप मिड विकेट सीमा रेखा के ऊपर से गेंद निकलती हुई 6 रन के लिए।
छोटी गेंद और बड़ा शॉट इस बार 6 रन के लिए। तो पहला बड़ा शॉट एक चौका जरूर था, उसके बाद ये बड़ा शॉट शशि कदम स्ट्राइक पर सामना करते हुए वीरेंद्र की गेंदबाजी का। इस बार फिर से अच्छी गेंद, हल्का सा अपील अंपायर की और उस अपील को नकारते हुए एक बार फिर से जो कि सुरक्षित बल्लेबाज 59 रन 1 विकेट पर साई गणेश रॉयल्स उसगांव क्रिकेट टीम बल्लेबाजी करते हुए 6 ओवर का मैच, 2 ओवर हर मैच के साथ पावर प्ले का खेल। आज थोड़ी सी वक्त की कमी है हमें इस पहले दिन में। फिर से अच्छी गेंद इस बार, बहुत अच्छी गेंद इस बार, एक छोटी गेंद पर छक्का लगा, उसके बाद वीरेंद्र का बहुत अच्छा कमबैक। लेकिन कहीं ना कहीं विकेट मिलनी चाहिए अल्टीमेट वॉरियर्स, वो तलाश हो रही है मैदान पर विकेट की। जब विकेट मिलेगा तो नए आए हुए बल्लेबाज पर थोड़ा सा दबाव होगा जो आने वाले आखिरी ओवर में। अच्छा शॉट ऑन साइड पर, फील्डर मौजूद है, पहला रन बड़ी तेजी के साथ, लेकिन उतनी ही सुंदर फील्डिंग के बारे में बिल्कुल जवाब नहीं मैदान पर अल्टीमेट वॉरियर्स क्रिकेट टीम का। बहुत ही अच्छी फील्डिंग साथ दे रही है अपने गेंदबाजों को, जब जब मौका तब कैच, उसी के साथ थ्रो। बहुत बेहतरीन 1 रन स्कोर के खाते में, टोटल 60 1 विकेट पर। एक बड़ी साझेदारी बनती हुई दूसरे विकेट के बीच में मैदान पर प्रथमेश पवार के आउट होने के बाद ये 2 बल्लेबाजों ने बिल्कुल अपनी टीम को संभाला और दोनों के बीच में निश्चित रूप से एक बड़ी साझेदारी। आखिरी ओवर में निश्चित रूप से हमला होगा गेंदबाजी पर और तब काफी दबाव होगा जो कि आखिरी ओवर की गेंदबाजी पर। फिलहाल सामने एक बार फिर से अर्जुन भोसले गेंदबाजी का सामना करते हुए वीरेंद्र का। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, फिर की गेंदबाजी, थोड़ा सा इस बार लेग ब्रेक स्लोअर ऑन फ्लाइट दिया था, इस बार ज्यादा हल्के से डिले आता से खेला कवर पर और जब तक पॉइंट से फील्डर सिलिबड़ा पर लगभग आते गेंद को उठाते फील्ड करते 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। इस 1 रन के साथ खेल समाप्त होता हुआ 5 ओवर का और 5 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर 61 61 रन 1 विकेट के नुकसान पे। प्रसाद सर, नक्कीच एक मोठी भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी मैदानात होते आणि शेवटचं षटक खूप निर्णायक असेल, हाडामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं आणि नक्की अपेक्षा असेल साई गणेश क्रिकेट संघाला या 6 चेंडूत किमान 15 धावांची। काय सांगताय त्याबद्दल तुम्ही? कारण जे दोन्ही फलंदाज अगदी जमलेत खेळपट्टीत, सुंदर फटकेबाजी करतायत। नाही, पार्टनरशिप खूप महत्त्वाची आहे, पण कंपेअर केलं तर 4 षटकात आपण 12.5च धावगती बघितली, जेव्हा 50 धावा होत्या ती सरासरी कायम राखता आली नाही आहे। या षटकात डॉटसुद्धा जर तुम्ही चेंडू जर बघितले त्याचे पर्सेंटेज जास्त होते, 8 फक्त धावा आल्या षटकामध्ये, त्यामुळे सरासरी थोडीशी खाली येते। कारण 61 धावा अंकी जर धावफलकावर जर आपण बघितलं तर 61 धावसंख्या असताना आपण सरासरी जी बघतोय ती 10.20 आहे, जी 12.5वरनं खूप खाली आली आहे। पण स्लॉगरमध्ये असं काही घडलं नाही पाहिजे, कारण स्लॉगरमध्ये मोठी फटके येणं गरजेचं असतं, पण गोलंदाजांना अजिबात संधी दिली नाही फलंदाजांना, खास करून शशिकांत कमसारख्या खेळाडूला अक्षरशः जागेवर उभं केलं आहे। शेवट चेंडूवर खूप चांगलं चाणक्यरीती दाखवली इथे मध्ये अर्जुन भोसलेने, सिंगल रोटेट करून स्ट्राईक सगळे रोटेट केलं आहे, कारण त्याच्याकडे मोठ्या फटक्यांची मात्र अक्षरशः बरसातच आहे। बरोबर सर, बघूया शेवटचं षटक, निर्णायक षटक सामन्यातील। इर्शाद गोलंदाज, रिवर्सचा प्रयास, या ठिकाणी सुंदर चेंडू ऑफ स्टंपला और डॉट गेंद के साथ बहुत अच्छी शुरुआत मैदान पर गेंदबाज इर्शाद की। एक लंबे कद के खिलाड़ी है, शायद दूर से तो बाल इस तरह से रखे है कि लगभग ईशांत शर्मा, लेकिन बढ़िया शुरुआत मैदान पर, बहुत अच्छी शुरुआत इर्शाद की। सामने अर्जुन भोसले, लेफ्ट आर्म इस बार उड़ाया गेंद को मिड विकेट के ऊपर से, मौका मिला इस बार थोड़े से जो कि रूम मिला बल्लेबाज अर्जुन भोसले को और बेमिसाल टाइमिंग। इस बार 6 रन के लिए गेंद चली गई सीमा रेखा से बाहर। 67 रन 67 1 विकेट पर। उतनी खराब गेंद मैं तो नहीं कहूंगा ये, लेकिन बल्लेबाज को दाद देनी पड़ेगी, जगह बनाई शॉट के लिए, बिल्कुल पैरों में गेंद थी, बहुत अच्छा शॉट। 67 लेफ्ट आर्म राउंड विकेट। इरशाद एक बार फिर से अपने बॉलिंग मार पर, फुल टॉस फिर से और एक बड़ा शॉट निश्चित रूप से अर्जुन भोसले के बल्ले से इस बार, और एक हवाई फायर, गेंद चली गई सीमा रेखा से बाहर। 6 रन के लिए और स्कोर काफी तेजी के साथ बढ़ता हुआ 73 रन 1 विकेट के नुकसान पे। शुरुआत बढ़िया इरशाद की, लेकिन लगातार 2 उससे पहली गेंद पर तो जगह बनाई, ये फुल टॉस थी, मौका बिल्कुल था अर्जुन भोसले।
ये अच्छी गेंद इस लाइन पर बिल्कुल लेफ्ट आर्म अप राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं, ऑफ स्टंप पर गेंद को पिच किया और नेचुरल एक जो कि स्विंग है, नेचुरल कट है जो कि लेफ्ट हैंडर गेंदबाज का, वो अब इस बार देखने को मिला। ऑफ स्टंप पर टिप्पा खाने के बाद कट होकर बाहर की तरफ निकली और थोड़ी सी नीची भी रही, तो अर्जुन के बिल्कुल अर्जुन भोसले के बल्ले पर यह गेंद सही नहीं आई, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। इस बार पीछा किया गेंद को, अब स्टंप से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा और एक रन मिलता हुआ और जो कि स्कोर के खाते में। सफल हुए थे पहले, लेकिन गेंद काफी ऑफ स्टंप से बाहर आने वाला अगला मैच जो खेला जाएगा वो और इस बार अच्छी गेंद शायद बल्ले से लगी या लगी, कुछ समझ नहीं पाए, गेंद चली गई फाइन लेग बाउंड्री पर, 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर, तो लगभग बल्ले से लगकर गेंद निकली फाइन लेग बाउंड्री पर और एक चौका, 4 रन अर्जुन भोसले को 4 रन मिलते हुए सही गणेश रॉयल्स उसगांव क्रिकेट टीम को। और आने वाला मैच होगा जो काउबॉयज बाल्डी और वैष्णवी 11 महाड़ के बीच में। दोनों टीम आइए कमेंट्री बॉक्स से जल्द संपर्क करें। वैष्णवी 11 महाड़ और काउबॉयज बाल्डी। और इस बार उड़ाया बड़ा शॉट अर्जुन भोसले, आज के दूसरा 50 से जो कि बनाने वाले बल्लेबाज अर्जुन भोसले, संगम प्रीमियर लीग का आज का पहला दिन और ये दूसरा अर्धशतक। बहुत ही शानदार बल्लेबाजी अर्जुन भोसले। शुरू में आए सर तो थोड़ा सिंगल डबल के साथ, लेकिन उसके बाद काफी आक्रामक बल्लेबाजी की, 3 चौके लगाए, 6 लगभग छक्के लगाए और एक शानदार बल्लेबाजी। टोटल 6 ओवर और 6 ओवर में स्कोर हो चुका है 84। तो ये ओवर सर काफी महंगा, 23 रन बने इस ओवर में। हम 15 की चर्चा कर रहे थे, लेकिन अर्जुन भोसले ने कमाल की, 1-2 फुल टॉस मिली, एक दूसरा बड़ा शॉट भी लगाया और एक शानदार बल्लेबाजी। 50 रन तो बिल्कुल दाद देनी पड़ेगी सर। नहीं ज़रूर, मैंने जैसे आपने मुझे पूछा था 3 ओवर के बाद जब रन बने थे 34, तो मैंने ये ज़रूर कहा था कि ये जो एक इनिंग देखने के एक टेम्परामेंट दिखने को मिल रहा है। दोनों बल्लेबाज विकेट गिरने के बाद अच्छी यहाँ पे बैटिंग करते हुए और एक अच्छा पार्टनरशिप बिल्टअप करते हुए आगे वाली विकेट के लिए। लेकिन ये भी मैंने कहा था कि अगर अर्जुन भोसले विकेट के ऊपर टिकते हैं तो रनों की बौछार होगी, और वही हुआ यहाँ पे। खुद के अर्धशतक तो वहाँ पे पूरा किया, लेकिन रनों की एक सी झड़ी सी लगा दी और एक बड़ा सा टोटल यहाँ पे खड़ा कर दिया उन लोगों ने। बिल्कुल सर, बेहतरीन बल्लेबाजी अर्जुन भोसले की, थोड़े से महंगे साबित हुए आखिरी ओवर में इरशाद, और टोटल बना 84, टारगेट रखा है 85 का, एक अच्छा टोटल है, आउटफील्ड अच्छा है, विकेट अच्छा है। तो सर सामने से बल्लेबाजी भी है अल्टिमेट वॉरियर्स क्रिकेट टीम की, बहुत शानदार टीम आहे। फिल्डिंग में अजूनही बात्यामध्ये आहे, त्याचा मात्र वापर इथे मात्र संगणकाने केला आहे, म्हणजे एवढे दांडगा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय। साई गणेश रॉयल पंचांचा सिग्नल आहे, सामने ते सुरू होतोय, पण कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका बघायची आहे इथे मात्र कशा प्रकारे ते पूर्ण करणार स्वतःच इथे संघनायक आहे ते म्हणजेच भूषण पाटील। मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे भूषण, आज त्याचा वाढदिवस आहे आणि सनरायझर क्रिकेटर्सच्या वतीने त्याचा आम्ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत। आज सोनेरी पहाट झाली, पाखरांनी सुद्धा किलकिलाट केला, ढगांनी सुरांची तार छेडली, मेघांनी तर नाजच केला। भूषण तुझ्या वाढदिवसासाठी देवांनी मोत्यांचा पाऊस केला। ऑप्शनच्या बाहेर चेंडू अप्रतिम स्क्वेअर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय क्षेत्राच्या काय डीप मध्ये, जोपर्यंत शशी त्याची चेंडू कव्हर करेल, चांगली फेकी होते, गरज होती का, कुठल्या प्रकारचा कॉल नव्हता, बॅकअप तिथे येतंय, धावचीची संधी, आणि इथे मात्र नक्की काय होतंय की फलंदाजांनी दोन्ही एंडने तुम्ही स्ट्राईक रोटेट केले, चेंज केलंय, 2 धावा तर पूर्ण केल्याच। चेंडूची फेक शशिकांत कदमने मात्र जी केली ती गोलंदाजाच्या कक्षाच्या डोक्याने चेंडू निघून गेला आणि अशा मोमेंटला संधी मिळते ती फलंदाजाला। 2 धावा इथे कंप्लीट करतोय स्वतः कॅप्टन सैफच्या सोबत आले वीरेंदर। काय योगा काय बघा, 2 धावा अंकित होते धावफलकावर पहिल्या चेंडूवर, धावसंख्या धावफलकावर 2, गोलंदाज आहेत ते मयूर वाघमारे। शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये, चांगली गोलंदाजी। फक्त काहीच व्हीवर्स आम्हाला इथे कमी पडत आहेत, आवर्जून या गोष्टीचा मी मच्छिंद्र इथे उल्लेख करतो
की फक्त काही व्ह्यूअर्स 12 लाखाला फक्त काही व्ह्यूअर्स आमच्याकडे कमी आहेत आणि निश्चितच ते सुद्धा सेलिब्रेशन तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. तर नाणेफेक झाली आहे. राजू दाभोळकर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की पुढचा सामना जो असेल तो 5 षटकांचा असणार आहे. त्यामुळे 5 फ्रेश गोलंदाज वापरायचे आहेत आणि 1 षटक फक्त पॉवर प्ले असणार आहे. याची मात्र नोंद घ्या आपण पुढच्या सामन्याच्या दोन्ही कॅप्टन्सने. अजून एक मला माहिती गौरव सावने दिली तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू या षटकानंतर. गोलंदाज मयूर, अप्रतिम स्पेल मयूरचा. समोर जातो तो कॅप्टन सैफ. ऑप्शनच्या बाहेर वाईड यॉर्कर, गुड बॉलिंग, सबमरीन डिलिव्हरी. सबमरीन हा शब्द कुठे वापरला जातो किंवा कुठे याचा जन्म झाला. तर तुम्ही मरीन्समध्ये काम करत असाल तर किंवा एखाद्या कंपनीमध्ये काम करत तिथे मात्र जहाजांचा वापर जास्त होतो, बोटींचा जास्त वापर होतो. अशा मुवमेंटला हा शब्द वापरला जातो. पाण्याच्या खालून प्रवास कोण करतं तर पाणबुडी करते. इट्स कॉल्ड सबमरीन डिलिव्हरी. ऑप्शनच्या बाहेर चेंडू, वेगवान डिलिव्हरी, सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. काटा बदलती हुई गेंद कीपर के दस्ताने में जाके पहुंच गई. एक अप्रतिम आणि जबरदस्त गोलंदाजीचा नमुना तुम्हाला पाहायला मिळतोय. एक अपकमिंग यंगस्टर खूप कमी वेळेमध्ये व्यावसायिक क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवत असताना त्या मोठ्या आणि महान गोलंदाजच्या राशीमध्ये जाऊन बसलाय, त्यांच्या लाईनीमध्ये जाऊन बसलाय, त्यांच्या अक्षरशः पंक्तीमध्ये जाऊन बसलाय हा गोलंदाज मयूर वाघमारे. 4 चेंडू बॅक टू बॅक डॉट टू कॅप्टन. ऑप्शनच्या बाहेर चेंडू, दिशाहीन गोलंदाजी. आता मात्र थोडीशी लाईन विसरत आहे. थोडासा मध्ये चेंडू पिचिंग केला होता लेंथवर, पण लेंथवरनं चेंडू अप्रतिम आउटस्विंग होतोय. त्याच्या गोलंदाजीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते जादू सुद्धा आहे. पंचांनी ताबडतोब सिग्नल केला, हा चेंडू वाईड आहे. 3 ऑन द बोर्ड. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस बाय मयूर वाघमारे. नेक्स्ट मॅच 5 ओव्हर्स मॅच, लक्षात ठेवा. ओव्हरपी चेंडू, थोडासा मात्र बॅटचा फेस समोर ओपन करताना फक्त स्टिअर केलंय पॉईंट रिझनमध्ये. मी ते एकच धाव या चेंडूवर. धावसंख्या 1ने पुढे सरकेल धावफलकावर, ते एकूण 4 धावा. तर tenniscricket.in मगाशी मी ज्याप्रमाणे उल्लेख केला की मगाशी सकाळी जेव्हा गौरव मला सकाळी जेव्हा बोलले तेव्हा आम्हाला फक्त 400 व्ह्यूवर्स कमी आहेत, 400 आमचे प्रेक्षक कमी आहेत, ज्याची मात्र संख्या 12 लाखापर्यंत जाईल. म्हणजे बघा सकाळी फक्त 400 कमी होती, आता आम्हाला फक्त जेमतेम 43 फक्त कमी आहेत. त्यामुळे निश्चित हे सुद्धा सेलिब्रेशन आपल्याला मच्छिंद्र पाहायला मिळेल 12 लाखासाठी आणि निश्चित आम्ही त्याची घोषणा करू. पण अशी एक घोषणा जी tenniscricket.in ने आम्हाला सांगितली करण्यासाठी. भूषण पाटील म्हटल्यानंतर गौरवचं खरं तर ॲक्च्युली फॅमिली फ्रेंडसुद्धा आहे. म्हणजे मला काय मागे सांगितलं, मला माहिती नव्हतं की गौरव मला म्हणाले की माझे साडूसुद्धा लागतात ते लांबचे थोडेसे. तर त्यांचंसुद्धा सेलिब्रेशन गौरवच्या माध्यमातून tenniscricket.inच्या माध्यमातून इथे भूषण पाटीलचा आपण बड्डे सेलिब्रेट करणार आहोत या सामन्यानंतर केक कापून. त्यामुळे हा योगायोग आहे असं म्हणायला हरकत नाही आहे अशोक नाईक. कारण आपण आहोत गोव्यामध्ये, आपण इयर एंडिंगला इथे आलो आहोत ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी, खेळण्यासाठी आणि त्याचबरोबर 31st एन्जॉय करण्यासाठी. आणि अशा मुवमेंटला कोणाचे वाढदिवस जेव्हा येतात तेव्हा त्याची काही गंमत आणि रंगत काय तिथे वेगळीच असते. गोलंदाजी मार्कर गोलंदाज नाझीम गुल्ली. वॉट अ क्रिकेटर. स्वतःच्या कारकिर्दीमध्ये ॲज अ बॉलर त्याने प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड स्वीकारले सुप्रीमो चषकामध्ये. दिस इज कॉल्ड अचीवमेंट. नाझीम पॉइंट बॉस एंडकडून वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आणि समोर जाईल तर स्ट्रायकिंगला फलंदाज स्वतः कॅप्टन पुन्हा एकदा सैफ. पहिला चेंडू, फ्लायटेड डिलिव्हरी, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक डीपमध्ये. शशिकांत जज करतोय चेंडूच्या खाली आणि ड्रॉप. मिस्टेक. खूपच कॅज्युअली आले आणि 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. शशिक थोडेसे कॅज्युअली होते कारण त्यांना माहिती होते की झेल मी सहज घेऊ शकतो. मगाशी ज्याप्रमाणे मी उल्लेख केला जेव्हा फलंदाजी शशी ते करत होता, मी उल्लेख केला की इज अ व्हेरी गुड लेदर क्रिकेटर. MPL स्पर्धासुद्धा अप्रतिम आपल्या फलंदाजी गाजवली त्याने, मुंबई प्रीमियर लीग. नाझीम ओव्हर द विकेट. पुन्हा फ्लायटेड डिलिव्हरी ऑन साईडला मिड विकेटमध्ये गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर पंच सिग्नल करतायत, सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकार आलाय फायनली या इनिंगमध्ये पहिला, तो सुद्धा कॅप्टनच्या बॅटमधून.
यासाठी भरपूर वेळ त्यांना वाट बघायला लागली. 8व्या चेंडूचा सामना करत असताना आता आझिम गुल्लीच्या अगेन्स्ट चौकार वसूल केलाय. पुन्हा फ्लायटेड डिलिव्हरी हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेग मध्ये जज करतायत आणि कॉट बिहाइंड यष्टीच्या मागे झेल टिपला जातोय आणि नाझिम गुल्लीने चौकाराचं उत्तर ताबडतोब दिले पुढच्या चेंडूवर. फलंदाज बाद. प्रथमेश पवार स्वतः कॅप्टन, भूषण पाटील, किरण पवार, अर्जुन भोसले, फरदीन काझी वॉटर क्रिकेटर मॅन फ्रॉम परेल, नंतर शशिकांत कदम रणजी क्रिकेटर, नाझिम गुल्ली मॅन फ्रॉम गुजरात, मयूर वाघमारे देवाचे खेळाडू, अंगद पाटील इनामपुराचे, स्वप्नील नाईक, प्रसन्न पाटील आणि अक्षय पवार आणि अजून एक नाव म्हणजे विकी धारावीचे खेळाडू. फ्लायटेड डिलिव्हरी अप्रतिम डिलिव्हरी, नॅशनल लेग ब्रेक. टिपिकल नाझिम गुल्ली गोलंदाजी पाहायला मिळते. या वयात सुद्धा 40+ जेव्हा सामने खेळतात समोरच्या फलंदाज अक्षरशः नाचवतात, एवढी क्षमता आहे गोलंदाजीमध्ये आहे. अजून एक फ्लायटेड डिलिव्हरी समोर खेळलेत, चांगला फटका व्ही शेपमध्ये, मयूर चेंडूच्या खाली होते, जज करतोय आणि प्रयत्न सुंदर होता पण त्याच्या हाताला चेंडू ब्रश होऊन निघून जाते सीमारेच्या बाहेर. चौकार. एसचा धावसंख्या चौकारच्या मध्ये पुढे सरकले विराज मला सांगतायत. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑनसाईडला खोदून काढला, अक्षरशः मिड विकेटला एक्झिक्यूट केलाय. अंगद पाटील येतोय चेंडूवर आणि तोपर्यंत मिळते ती जयेशला एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 15 धावा धावफलकावर. फिफ्टीन ऑन द बोर्ड. आफ्टर 2 ओव्हर 2 षटकांचा खेळ समाप्त होते. 7.5ची गती पाहायला मिळते. मगाशी मी उल्लेख केला की 14.16च्या गतीने धावा तुम्हाला बनवायच्या आहेत, जेव्हा 85 धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला 6 षटकांमध्ये करायचा आहे. दोन्ही फलंदाजा मात्र सेट घेण्यासाठी मात्र थोडासा वेळ घेत आहेत. सैफ जर बघितलं सैफ मात्र तंबूत परतला, पण वीरेंद्रला 2 षटकांमध्ये एकदाही चेंडू त्याच्यासमोर आलेला नाही आहे, म्हणजे एकदाही त्याला स्ट्राईक अजून रोटेट झालेलं नाही आहे. बघायचं आहे तर मात्र 2 षटकं वाट बघितल्यानंतर तो नंतरच्या 4 षटकांमध्ये काय एक्झिक्युशन आपल्या बॅटमधून दाखवणार. सांगली प्रीमियर लीग तुम्ही बघत आहात. सनशाईन क्रिकेटर्स जे प्रमुख आयोजकांच्या भूमिकेत या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी तुम्हाला या स्पर्धेची पाहायला मिळते. 15 वर्षात जवळजवळ ते तप पूर्ण त्यांनी केलं. 12 वर्षाचं आणि त्यानंतर 15 वर्षात तुम्ही पाहतात त्यांनी पाऊल ठेवत असताना एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुमच्यासमोर ते घेऊन आलेत. इयर एंडिंग खास करून इकडे गर्दी या ठिकाणी, म्हणजे खास करून गोव्यामध्ये भरपूर भाविक तिथे मात्र येतात. भाविकच म्हणेन कारण ती खास करून तो सण आहे त्यांच्यासाठी. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय मयूर वाघमारे. हा चेंडू सफल होता, थोडेसे मागे असताना चेंडू कव्हर्समध्ये एक्झिक्यूट करायचा होता पण टायमिंग होत नाहीये. मयूरचे जेवढे चेंडू तुम्ही जर बघत आहात थोडंसं मध्ये क्रॉस सीम ॲक्शन गोलंदाजी आहे. रिलीज करताना थोडासा मध्ये त्याचा जो हात आहे तो थोडासा क्रॉस येत असतो, त्यामुळे चेंडू का तो थोडासा स्कीट होतो. टप्पा पडल्यानंतर जास्त उंची भेटत नाही आहे त्याला, त्यामुळे स्कीट होते चेंडू आणि फलंदाज पूर्णपणे संभ्रमात पडतोय. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका, थोडासा स्विंग होऊन चेंडू मागेच होते. गलीमध्ये चेंडू कव्हर करते तोपर्यंत मिळते ती एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावफलकावरती एकूण 16 धावसंख्येवर. मिश्किल स्वभावाचे आहेत नाझिम गुल्ली. तिथे मात्र अपकमिंग यंगस्टर समोर येत असताना मी सांगितलं की मी सुद्धा बॅकअप तिथे मात्र देण्यासाठी आलो होतो मागे. एक धावमध्ये ती जयेशला, एक धावमध्ये ती अल्टिमेट वॉरियर्स मुंब्रा या संघाला. धावसंख्या अंकित होती धावफलकावरती एकूण एका गड्याच्या मोबाईलमध्ये 16 धावा. प्रथमेश पवार एसटीच्या मागून काही चेंजेस आणतोय.
मास्टर ब्रेन इन द टीम. भरपूर ऊन पावसावळे पाहिलेत या खेळाडूने. मी राऊंड विकेट येतात लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी. स्ट्रायकिंगला जयेश नाही तर फलंदाज येते वीरेंदर. हो, चेंडू इनसाइड एज आहे, मागे जातोय चेंडू प्रथमेशच्या हातामध्ये. डॉट बॉल, परफेक्ट वाईड यॉर्कर. यासाठीच मगाशी म्हटलं की खूप तपश्चर्या, खूप मेहनत आहे, खूप कमी अवधीमध्ये, खूप कमी वेळेमध्ये स्वतःची जागा त्याने बनवली आहे व्यावसायिक क्रिकेटर्सच्या गोलंदाजीच्या पंक्तीमध्ये. अँड डॉट बॉल. एक दांडगा संघ तुम्हाला पाहायला मिळते. साई गणेश रॉयल, मयूर राऊंड विकेट येतात. ओ, गोप बॉलिंग, अप्रतिम चेंडू. लाऊड अपील पंचांकडे होत आहे. लेंथ गोलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाजाला जागेवर चेंडूला एक्झिक्यूट करायचा होता. पंच सिग्नल करतात लेग बाईज. थोडासा इनस्विंग होतो चेंडू आणि डॉमिनेट करतोय तो स्ट्रायकिंग एंडला वीरेंदरला. लेग बाईज स्वरूपात धाव अंकित झाल्यानंतर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. एकूण अंकित झाली ती धावफलकावर 17 धावा. मयूर वाघमारे डॉमिनेट करत असताना फलंदाजांना. चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर आउटस्विंग होते. वाईड बॉल. व्हेरिएशन्स भरपूर आहेत. मध्ये मध्ये प्रयोग सुद्धा करतात, पण ते प्रयोग कधी कधी अंगलट येतात. वाईड बॉल पडल्यानंतर काय होतं की एकदा तर तुम्ही समोरच्या संघाला तिथे तुम्ही एक दावतच्या स्वरूपात देताय, एक्स्ट्राच्या स्वरूपात देताय आणि एक्स्ट्रा एक चेंडू सुद्धा टाकताय तुम्ही. धावसंख्या धावफलकावर अंकित झाली ती एकूण 18 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना. समोर खेळले बॅक टू द बॉलर. हो, फॉर फिल्डिंग. काय एफर्ट आहे बघा. स्वतःच्या गोलंदाजीवर चेंडू टाकल्यानंतर ग्रीप, रनअप, रिलीज आणि फॉलो थ्रू. चौथा टप्पा जो असतो, चौथ्या टप्प्यामध्ये तुमचा बॉडीचा बॅलन्स करून तुम्हाला पुढे जायचं असतं आणि अशा मुळे तुम्ही तिथे ते चेंडू पॉज करताय. गुड फिल्डिंग. धावसंख्येपासून, मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलंय या दोन्ही षटकामध्ये मरू वाघमारेने. गुडलेनचा चेंडू हवेमध्ये. प्रयत्न चांगला. स्ट्रेच केलं स्वतःला, इथे मात्र प्रथमेश पवारने आणि काय झेल टिपलाय. कॉड बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद. से पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो. इनामपुरेचे खेळाडू आहेत. मोस्ट इकॉनॉमिकल बॉलर असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. व्हेरिएशन्स, अप्रतिम गोलंदाजी, गुडलेन्सचा जास्तीत जास्त वापर आपल्या गोलंदाजीमध्ये करतात. ही ओळख आहे या खेळाडूची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय फलंदाजी करण्यासाठी 4थ्या क्रमांकावर. नॉन स्ट्रायकिंगला मोहम्मद, स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडेड बॅट्समन तुम्ही बघत आहात वीरेंदर. ओव्हरपिच होता. अप्रतिम चेंडू बॅकफुट जाण्यासाठी भाग पाडलाय. क्रीजच्या आतमधूनच चेंडूला एक्झिक्यूट करायचा प्रयत्न होता. क्रॉस बॅटेड शॉट, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न, पण चेंडू एवढ्या वेगाने निघून गेला. थोडासा हलकासा आउटस्विंग झालाय. अँड डॉट बॉल. काही चेंजेस आणतात आपल्या गोलंदाजीमध्ये, फिल्डिंगमध्ये. स्वतः अंगद पाटील. धावसंख्या अत्यंत माफक आहे धावफलकावर, ती 18 धावा. गुडलेनचा चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी आणि पहिल्या बाउन्सचा कॉल तो तिथे दिलाय पंचांनी गोलंदाजाला. सरप्राईज डिलिव्हरी, डिंग डॉंग, वॉर्निंग बेल देत असताना मी मगाशीच म्हटलं की लेंथ गोलंदाजी खासियत आहे म्हणजे अंगद पाटीलची. डॉमिनेट करणं गोलंदाजीमधून, संभ्रमात टाकणं आपल्या गोलंदाजीमधून, ही ओळख आहे या खेळाडूची. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. चेंडू हवेमध्ये आहे. फटका थोडासा फसला.
चेंडू थोडासा आउटसाईड ऑफ स्टंप होता. तुम्ही आता जर बघायला गेलं चेंडू थोडासा बाहेर येत होता. अशा मुवमेंटला स्वतःची पोझिशन मात्र एसटीच्या मागून प्रथमेश पवारने चेंज केली होती. त्याला थोडासा बीट करून चेंडू त्याच्या डोक्यावरून निघून गेला. एकदा मी या चेंडूवर रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. टायमिंग होत नाहीये. एकदाच्या मदतीने धावसंख्या हळूहळू पुढे सरकते ती 19 धावा धाव फलकावर. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे. 85 धावा करायच्या मैदानावर. अजूनही 67 धावेंची गरज आहे. चेंडू खूप कमी शिल्लक आहे तुमच्याकडे मैदानावर, पण फक्त 15. ओ गुड बॉलिंग, अप्रतिम आउट स्विंग, नॅचरल स्विंग, लेट स्विंग पाहायला मिळतोय तो गोलंदाज अंगद पाटीलच्या गोलंदाजीमध्ये. एक तर चेंडू तुम्ही थोड्याशा हलक्या गतीने हाताळला होता, थोडासा मात्र स्लोअर वन चेंडू होता. तिथून मध्ये चेंडू थोडं टॉस करत असताना अप्रतिम लेग ब्रेक टाकलाय. लेट स्विंग, भरपूर व्हेरिएशन्स आहेत. अगदी मात्र मयूर वाघमारे असो, अंगद पाटील असो. चेंडू हवेमध्ये, फटका मिस टाइम आहे. मिड ऑफचा खेळाडू चेंडूच्या खाली जज करतो, आउट. स्वतः भूषण पाटील झेट लिपताय, स्वतः बड्डे बॉय आणि फलंदाज बाद. सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के। न्यू बॅट्समन अकबर ॲट नंबर 5. थांबून खेळायचा प्रयत्न होता, टॅप केले चेंडूला. क्षेत्राच्या काय डीपमध्ये, डीप कव्हर पॉईंटला चेंडू कव्हर करतील शशिकांत. आणि अजून एक धाव फक्त संघाच्या खात्यामध्ये ॲड होईल. धावसंख्या धाव फलकावर 20. षटक क्रमांक 4 इथे समाप्त होतोय. या षटकात फक्त 2 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल षटक, 1 गडी बाद केलाय. 2 षटकांचा स्पेल मयूर वाघमारेने पूर्ण केला. 2 षटकात धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केला. आणि गडी आपण जर बघितलं तर मला विराज सांगतात गडी जे बाद झाले त्या षटकामध्ये 1 गडी बाद केलाय. त्यानंतर आपण नाझिम मुलीचं षटक बघितलं, धावा खर्च केले त्या एकूण 11. 2 चौकार पाहायला मिळाले, 1 गडी बाद केला. आणि आता मात्र अंगद पाटील 1 षटक, 2 धावा आणि 1 गडी बाद. नवीन गोलंदाज स्वप्नील नाईक येतो तो 5व्या क्रमांकावर गोलंदाजी करण्यासाठी. तुझी नाजूक अवस्था आहे, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सामना थोडासा दूर होत चाललाय अल्टिमेट वॉरियर्स या संघाकडून. लक्ष त्यांच्याकडे असेल कारण एक सामना त्यांनी जिंकलेला आहे. गुड बॉलिंग, अप्रतिम स्विंग होते चेंडूला. जबरदस्त गोलंदाजी या षटकात सुद्धा स्वप्नील नाईक कडून. त्यामुळे इथे मात्र जरी पराभव तुमच्या पदरात येत असेल निश्चित तुम्हाला मार्जिनने मात्र धावसंख्या करावी लागेल. पण त्या धावा पाहायला मिळत नाहीये. धावसंख्या फक्त आणि फक्त धावफलकावर अंकित झाल्या त्या 20 धावा. गुड बॉलिंग, अजून एक चांगला चेंडू, कॉट बिहाइंड आणि फलंदाज बाद. तुर्बे असो, बोनकडे असो, दारावे आणि या सर्व संघातना काही ठराविक खेळाडू निवडून त्यांना मात्र प्रोफेशनल क्रिकेट त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं. व्यावसायिक दर्जावर खूप चांगला परफॉर्मन्स देत आहेत. स्वप्नील पुन्हा एकदा पुढचा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक गलीमधून येतोय, पुढे झेल टिपताय, सुंदर झेल टिपलाय आणि अजून एक धक्का लागलाय तो अल्टिमेट वॉरियर्स संघाला. फलंदाज बाद.
डाऊन आणि स्वप्नील नाईक असेल तर आता मात्र ऑन हॅट्रिक. धावसंख्या अत्यंत माफक धावफरक फक्त आणि फक्त 20 धावा आणि संख्या पण जर बघितली तर विकेट आतापर्यंत गेल्या त्या 5. ऑन हॅट्रिक स्वप्नील नाईक. हो गुड बॉलिंग बॉडी लाईन होता टप्पा पडला तर वेगाने तो आता आतमध्ये येतोय चेंडू आणि पंच कन्फर्म करतात की जास्त मोठी इजा तर नाही ना. लेग बाईचा सिग्नल येतोय पंचांचा. मी ती फक्त एकच धाव या चेंडूवर. अप्रतिम भूमिका राहिली आहे पूर्ण स्पर्धेमध्ये. ज्याप्रमाणे मी गौरवकडनं पंचांबद्दल ऐकलं होतं तशीच मात्र भूमिका मला पंचांकडून बघायला मिळते. तटस्थ पंच सुजित राणे, अभिजित तळेकर आणि राजू दाभोळकर. ब्युटिफुल जॉब. चेंडू बघतायत लेग स्टिकचा थोडासा बाहेरून चेंडू आलाय मात्र पंच सिग्नल करतात लेग बाईज कारण हलकासा चेंडू ब्रश होऊन आला त्यांच्या त्या ट्रॅकला. एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. धावफरक करते एकूण 22. फक्त औपचारिकता राहिले काही चेंडूंची या सामन्यामध्ये. सामनापटीमध्ये झुकलाय तो साई गणेश रॉयलच्या बाजूने ऑन साईडला पुल केलाय. हाफ ट्रॅकर होता. क्षेत्ररक्षक मिड विकेटला चेंडू कव्हर करते तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. फरदीन काझी. परेल विभागातला येणारा इतिहास हे सर्व खेळाडू लिहिणार आहेत. अप्पन, फरदीन काझी, पूर्वेश खेराडे, गोपी, दिलेश देवरुखकर. गोलंदाज येतोय तो प्रसन्न पाटील निर्णायक षटक घेऊन. कारण ऑलरेडी एक स्पर्धा सुरू होती आबा चषक नवनाथ गाडवे आणि त्याचबरोबर दत्ता चव्हाण यांची. त्या स्पर्धेत सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स कारण लीग मॅचेस होत्या. सर्व खेळाडूंना प्रत्येक नवीन खेळाडूला घेऊन परेल शिवडी विधानसभा या विभागात खेळण्याची संधी मिळणार होती. ते मात्र स्पर्धा संपन्न झाली. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा नवनाथ आणि त्याचबरोबर दत्ता चव्हाण यांनी मात्र तुमच्यासमोर 5 धावा 61 धावा. सामना थोडासा मात्र झुकलेला तर म्हणजेच पाहायला मिळतो कारण खूप मोठी धावसंख्या हवी आहे. फक्त औपचारिकता शिल्लक आहे काही चेंडूंची. फॉर्मॅलिटीज बाकी फक्त काही चेंडूंच्या आणि सामना पण झुकला आहे तो म्हणजेच साई गणेश रॉयल संघाच्या बाजूने. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न फटका रोल करण्याचा प्रयत्न होता या चेंडूवर अँड डॉट बॉल. सगळ्यात मोठं मार्जिन जर आपण स्पर्धेमध्ये बघितलंय ते म्हणजेच ओव्हिलियन बदलापूर संघाने तब्बल 38 धावांनी सामना जिंकला होता. पण एक नवीन रेकॉर्ड इथे मात्र साई गणेश रॉयल संघ प्रस्थापित करणार की काय. ओव्हर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. इथे मात्र तुम्ही पाहतायत रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना लाईन पूर्णपणे चुकली आणि चेंडू मात्र जातो तो सरळ मागे. यशच्या उद्ध्वस्त करून अजून एक धक्का लागलाय तो मैदानावर अल्टिमेट वॉरियर्स. फक्त काही चेंडू आणि आपण लगेचच मगाशी tenniscricket.in च्या माध्यमातून जी सूचना आम्हाला आली आहे आपण लगेचच या सामन्यानंतर एक सेलिब्रेशन आपण लगेच करणार आहोत. tenniscricket.in च्या वतीने हा मात्र सेलिब्रेशन केलं जाणार आहे. म्हणजेच भूषण पाटीलचा जो वाढदिवस आहे त्याचा मात्र वाढदिवसाचा केक काढून हे सेलिब्रेशन आपण इथे करणार आहोत. चला फास्ट खेळायचं थोडं. यानंतर सामना जो 5 षटकांचा याची मात्र नोंद घ्या आपण. ऑलरेडी आम्ही दोन्ही कॅप्टन्सला ही सूचना दिलेली आहे. पुढचा सामना काऊबॉयज वर्सेस वैष्णवी 11 महाड यांच्यामध्ये होईल. सामना 5 षटकांचा 5 गोलंदाज वापरायचे आहेत. फक्त 1 षटक पॉवर प्ले असणार आहे. प्रसन्न पाटील कॉमेंट्री बॉक्स एंडकडून लेफ्ट आर्म मारा करतायत पंचांच्या उजव्या बाजूने डाव्या हाताने. फुलटॉस आहे. हलकासा हवेमध्ये चेंडूला एक्झिक्यूट केलं. गॅपमध्ये खेळलाय. डीप एक्स्ट्रा गोलला चेंडू जातोय. 2 धावाचा प्रयत्न. फेक चांगली झाली आहे. 2 धावा वेगाने पूर्ण होत आहेत. तर tenniscricket.in ने असा निर्णय घेतला की अजून एक साई गणेश रॉयल या संघाचा अजून एक सामना बाकी. त्यामुळे आपण तो सामना झाल्यानंतर आपण सेलिब्रेशन करूया. तर लगेच आपण सामना इथे सुरू करणार आहोत. पुढचा सामना वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. 6 सामने आम्हाला कव्हर करायचे पूर्ण दिवसामध्ये. फुलटॉस होता. फक्त दिशा दिली चेंडूला. फाईन लेग मध्ये चेंडू खूपच फाईन निघून जातोय सीमारेषे बाहेर. अप्रतिम फटका. चौकार.
त्या चौकाराचा, कारण चौकारच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली ती 30 धावा धावफलकावर विथ द चेजिंग द टोटल ऑफ 85. प्रसन्न पाटील लेफ्ट आर्म. ओ गुड बॉलिंग, काय स्विंग आहे, वाईड बॉल. लेफ्ट आर्म गोलंदाज जो मात्र अप्रतिम स्विंग इथे हाताळत असताना मिचेल स्टार्कची आठवण करून देतोय. त्याची शैली जर तुम्ही बघितली, रिलीज पॉईंट जर तुम्ही बघितला, चेंडू रिलीज करत असताना तुम्हाला निश्चित आठवण होईल ती मिचेल स्टार्कची. आणि तशी चेंडू तो हाताळतोय वाईड यॉर्कर. लोअर फुटचा चेंडू होता, फसवा चेंडू, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं, मागे जातोय चेंडू. आणि तोपर्यंत फलंदाज सहज गती इथे मात्र बघायचं धाव इथे पूर्ण होते का. बाईचा सिग्नल, धाव पूर्ण झाली आहे, बाईचा सिग्नल पंचांचा आलाय, त्यामुळे एक धाव इथे अंकित केली जाईल धावफलकावर. धावसंख्या झाली ती एकूण धावफलकावर 32 धावा आणि खूप मोठ्या मार्जिनने हा सामने ते मात्र जिंकलाय. 84 धावा इथे मात्र कुठल्या होत्या आणि अंकित झाले ते फक्त 32 धावा. त्यामुळे मला विराज सांगतात की 52 धावेंनी हा सामना आपल्या नावावर केला. एक नवीन रेकॉर्ड इथे मात्र प्रस्थापित केला आहे. मागचा रेकॉर्ड होता तो 38 धावेंचा आणि आता मात्र 52 धावेंचा एक नवीन रेकॉर्ड, 52 धावेने हा सामना जिंकलाय तो साई गणेश रॉयल या संघाने. अभिनंदन या संघाचं. पुढच्या वेळेसाठी हार्दिक शुभेच्छा. पुढच्या सामन्यासाठी लगेच आपण